शिवमंत्र म्हणत राहीन तरी माझ्या आत्मोन्नती जीवशिव ऐक्य आणि नित्य पूजा जपाचा अधिकार मिळण्याकरिता इष्टलिंगा सहित शिवमहामंत्राचा उपदेश करावा। नित्य नेमाने इष्टलिंग पूजा करेन, दररोज जप करेन। मी नित्य नेमाने दररोज खोटं बोलेल। खोटं बोलणार का? नक्की। मी माझ्या शरीरावर धारण केलेले इष्टलिंग शरीरापासून दूर करणार नाही किंवा गळ्यातून काढून ठेवणार नाही। जर मी माझ्या गळ्यातील इष्टलिंग शरीरापासून दूर केला तर माझ्या गळ्यामध्ये नागनाथ महाराज येऊन बसले पाहिजे। लक्षात ठेवा बरं का। गळ्यामध्ये कोण येऊन बसणार आहे? त्याच्यामुळे गळ्यातनं काढायचं का देव? दररोज शरीरावर धारण केलेले इष्टलिंग याचीच पूजा मी करेन। नित्य नेमाने पूजा झाल्याशिवाय अन्न पाणी घेणार नाही। लक्षात राहील ना? आणि मी वर्षातून एकदा तरी गुरुमठाला येणार आहे, करिता साष्टांग नमस्कार करत आहे। लक्षात राहील का सगळ्यांचं? काय काय आपण घेतलं लक्षात आहे ना? दररोज लिंग पूजा करायची, गळ्यातला देव काढायचा नाही, दररोज जप करायचा, कोणत्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही। लक्षात राहील? आवाज येईना गेलाय। लक्षात आहे का? गळ्यातनं देव काढला तर काय होईल? काय करते? गळ्यात बसते। तर लहान लेकरच बोलते, वयस्कर बोलत नाही बरं का। नागनाथाला म्हणावं लागतं काय की लहान लेकराकडे नाही, मोठ्या माणसाकडे जाऊ आणि बारक्या रूपात नाही, चांगलं मोठ्या रूपात जाऊ। चालतंय का? हो म्हणते परत। गळ्यातनं काढायचा का देव? नाही ना? तथा असतो। बसा खाली, बसते। सर्वांनी मांडी घालून बसा। हॅलो, सर्वांनी या ठिकाणी आता गुरु महाराजांना साष्टांग नमस्कार संपन्न झालेला आहे। अतुल स्वामी गुरु महाराज आपल्याला बोलवत आहेत। अतुल स्वामी, आपल्या सर्वांना माहिती आहे दरवर्षी आपण बीड मध्ये श्रावण महिन्यातल्या दुसऱ्या सोमवारी शिवदीक्षेचा कार्यक्रम घेत असतो। हे तुमच्या माहितीसाठी आहे। इथून पुढेही आपण लक्षात राहू द्या। दरवर्षी श्रावण महिना सुरू झाल्यानंतर आपल्या बीड इथल्या मानूरकर मठामध्ये आपले जे कुलगुरू आहेत श्री गुरु विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मानूरकर यांचं अनुष्ठान